आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी हे तू बनवलंयस? हो. तुला अं, काय वाटलं मला दिसत नाही मग मला रंगवता नाही येणार? पण हे पॉसिबल कसं आहे? कारण माझ्याकडे 2 बहिणी आहेत. 2 डोळे नसले तरी. ओ, इथे एक टेक्स्चर क्रिएट केलंय जेणेकरून तिला कळेल की लाईन कुठे सुरू होते आणि कुठे संपते. आणि आम्ही रंगांमध्ये वेगवेगळे सुगंध मिसळलेत, त्याच्यामुळे तिच्या प्रत्येक रंगाचा सुगंध वेगळा आहे, त्याच्यामुळे तिला हे रंगवता येईल. अरे वा, किती छान. तर ही मालिका तुम्ही घेऊन येताय, तर कशा आहात तिघी जणी हा पहिला प्रश्न आहे. आम्ही सध्या खूप आनंदी आहोत. खूप धमाल मजा मस्ती करतोय. फक्त मेकअप रूम मध्ये नाही तर आम्ही ऑन स्क्रीन म्हणजे आम्ही ऍक्च्युली सीन करताना सुद्धा खूप धमाल मजा मस्ती करतो आणि आमच्यात आमचे आबाही येतात मजा मस्ती करायला, त्याच्यामुळे आम्ही चौघ जण मिळून खूप मजा मस्ती करतो. आम्ही त्यांना अजिबात शांत राहू देत. जरी हे तिघं शांत असले, मी काहीतरी असं करून ना. त्यांनी तिचं नाव पाडलंय चुलबुली पांडे नावाचं. सो ती त्यांची आम्ही खरंच- चुलबुली पांडे खरंच आहोत. त्यांच्या डोक्यावरती सतत बसलेलो असतो, त्यांना त्रास देत असतो त्यांना, आणि ते आमचे इतके लाड करतात. रोज आमच्यासाठी खायला काहीतरी वेगळं आणतात, चॉकलेट आणतात, असं रोज आमचे लाड चालू आहेत आमच्या आबांकडनं. आम्ही मी आणि ते दोघंही एकाच एरियामध्ये राहतो, त्याच्यामुळे प्रत्येक म्हणजे रोज मला ते पॅकअप झाल्यावर घरीही सोडतायत, त्याच्यामुळे इतके ते गोड आणि आम्ही खूपच छान जेल झालोय. तुमच्या पात्राबद्दल काय सांगा? जशी मी रिअल लाईफ मध्ये आहे ऍक्च्युली, तसंच माझं पात्र आहे. निरागस, चंचल, खोडी करणारी, ड्रामेबाज, अत्यंत ड्रामेबाज, पटकन रुसणार, पटकन हसणार, मजा करत राहणार, त्रास देणार, पण प्रेम पण तेवढंच करणार, अशी मी आर्ची. आनंदी ही अत्यंत तिच्या नावाच प्रमाणे खूप आनंदी मुलगी आहे, आत्मविश्वासाने भरलेली आणि अत्यंत सकारात्मक असा दृष्टिकोन जिच्या आयुष्यामध्ये आहे असा. आणि ती तिचं तिला दृष्टी नसली, दिसत नसलं तरीही ती जगाकडे कसं बघते ही मालिका आहे. त्यामुळे तिचं एक वेगळंच जग आहे जे खूप मस्त आहे, पण ते हो. तुम्हाला 30 मार्चला कळेल. आणि आरती ही घरातली सगळ्यात मोठी बहीण आहे. आम्हाला आई बाबा नसल्यामुळे एक थोडीशी मदरली फिगर आहे ह्या दोघींसाठी. आणि खूप साधी सरळ मुलगी आहे, खूप स्वावलंबी आहे. ती जे काम करते त्याच्यात ती अव्वल आहे. त्याच्यामुळे तिला सेल्फ कॉन्फिडन्स आहे आणि तिचं तिच्या बहिणींवर खूप प्रेम आहे. पण त्याचबरोबर ती त्यांना ओरडतही असते, ती त्यांना धाकातही ठेवत असते. एक आरतीचा कटाक्ष केला की दोघी जणी घाबरतही असतात. त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग आणि खूप लेयर्ड असं पात्र आहे आरतीचं, जे करायला मला खूपच मज्जा येते. आनंदीबद्दल ब्लाइंड दाखवलंय, तर तुमच्या अशा सेशन झालेले आहेत की ब्लाइंड फोल्ड वगैरे घालून, तर त्यातला एखादा मजेशीर किस्सा मला ऐकायचा आहे. आम्ही जेव्हा हे वर्कशॉप करत होतो तेव्हा आम्ही अशा बऱ्याच अंध मुलांना भेटलो, ज्यांनी आम्हाला खरंच एक वेगळा दृष्टिकोन, आम्ही त्या 4 दिवसात खूप बदललो तिघीही जणी. पण आम्ही नुपूरला भेटलो, नुपूर जोशीला, जी आमच्याकडे दुसऱ्या दिवशीच अगदी वर्कशॉपला आली. आणि एक मुलगी म्हणून तिने आम्हाला खूप वेगळ्या गोष्टी सांगितल्या, फक्त मुलींना कळू शकतात अशा होत्या. तर त्यात म्हणजे भरपूर किस्से आहेत खरं तर तिने सांगितलेले असे. आम्ही तिला असंच विचारलं की तुझ्या ब्लाइंडनेसमुळे आता तुला कधी प्रेम झालंय का, किंवा लाईक तुला कधी कोणी आवडतं का. आणि Actually हा प्रश्न आम्ही मुद्दामून विचारला होता, कारण काय इव्हेंच्युअली आम्हाला मालिकेत हे दाखवायचं आहे, त्याच्यामुळे ते कसं दाखवतात किंवा काय आयाम असतात एखाद्या व्यक्तीला जेव्हा प्रेम होतं पण तिला दिसतच नसतं, तेव्हा काय स्पेशली आत्ताच्या जगात जेव्हा सगळं इतकं फिजिकल Materialistic आणि आहे. म्हणजे लुक्स वरती बेस्ड आहे, तर जेव्हा तेच नसतं तेव्हा कसं प्रेम होऊ शकतं. किंवा जेव्हा फक्त पिक्चर्स नाही आहे, तुम्हाला लेफ्ट राईट नाही स्क्रोल करायचंय, तेव्हा कसं प्रेम होतं हे आम्हाला खूप उत्सुकता होती हे उत्सुकता जाणून होती. घ्यायची. तर तिने खूप छान उत्तर दिलं त्याचं. शी वॉज लाईक की तिच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता. सो त्याचं परफ्यूम तिला फार आवडायचं आणि तो गिटार पण वाजवायचा. सो गिटार तिला, तो जे गिटार वाजवायचा ती तिला अत्यंत आवडायची. तिच्या फ्रेंड्सला वगैरे तिने विचारलं की तो कसा दिसतो, काय वगैरे मला सांगा. आणि त्या बोलल्यात की हा ठीक आहे, म्हणजे इतका काय नाही. बट मग तिने विचारलं की मला सांग ना तो कसा दिसतो. मग त्यांनी सांगितलं की हा त्याची दाढी आहे, नाही आहे, त्याचे केस असे आहे, तो असा आहे, त्याची उंची अशी आहे. आणि मग असं करून तिने ते इमॅजिनेशन करून तिला तो आवडायला लागला. ती म्हणाली की आरजे जे असतात तर त्यांचे रेडिओ जॉकीज,
तर त्यांचे आवाज आम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात, त्याच्यामुळे काही लोकांचे तिला आवाज आवडले, तर हे ना वेगळाच पर्स्पेक्टिव्ह होता आणि आम्ही इतकी मज्जा करत होतो हा विषय बोलताना. ती पण इतक्या ओपनली सांगत होती, अजिबात इनिबिशन्स नव्हते, अजिबात. आम्ही आणि पण आम्हाला तेच हवं होतं Exactly. कारण कारण आपल्याला प्रश्न खूप असतात हो. पण त्यांचं इतक्या छान रित्या आन्सर मिळावं खरंय. ही आम्ही खूप खुश झालो होतो हे ऐकून की असा पर्स्पेक्टिव्ह आणि तो आम्ही आमच्या जीवनात आणण्याचा प्रयत्नही करतोय. खरंय. जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा समोर जायचं होतं तुम्हाला तिघींना एकत्र, तेव्हा असं झालंय का यार बॉन्डिंग नाहीये किंवा बॉन्डिंग आमचं बनतंय? नाही 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 नाही, अजिबात नाही. आमचं बॉन्डिंग अत्यंत पहिल्या दिवशीपासूनच आमचं सुरू झालं आणि म्हणजे खूपच छान बॉन्डिंग आमचं झालं की आम्हाला बेसिकली ऍक्टिंग करावंच लागत नाही. ऍक्टर्स वर्कशॉपही केले, म्हणजे जिथे आम्ही वेगवेगळे खेळ खेळलो, वेगवेगळ्या एकमेकींना, म्हणजे आमच्या अख्ख्या टीमनी, फक्त आम्ही तिघींनी नाही, आमच्या अख्ख्या टीमनी मिळून आम्ही खूप ऍक्टिव्हिटीज केल्या, ग्रुप ऍक्टिव्हिटीज केल्या, इम्प्रोव्हायझेशन केली, ज्याच्यामुळे आम्हाला आमचे 4 दिवस वर्कशॉप्स होते अख्ख्या टीमचे. तर आमची अख्खी कास्ट होती त्याच्यामुळे, आणि अगदी म्हणजे अरुण सर, समीर सरही होते आमच्या बरोबर. त्याच्यामुळे तेव्हाही आमचं खूप की आम्हाला तिघींना नेहमी हा तुम्ही तिघी ठीक आहे, तुम्ही एकत्र करा, म्हणजे असं इतकं आम्हाला. आणि आम्ही इतके असे बॉन्डेड होतो की ते आम्हाला म्हणायचे नाही तुम्ही तिघी एका ग्रुप मध्ये नाही राहायचं कारण आम्हाला असं होतं की आम्ही एकत्र एक युनिट असं असं म्हणून सगळीकडे त्याच्यामुळे त्याची आम्हाला खूप मदत झाली. आता मला एक असा प्रश्न आहे की आलापिनी जिथे आहे तिथे रील्स नाही असं होणारच नाहीये. करायलाच लागणार आहेत मला असं आम्ही तिला वाटतं. सतत म्हणत असतो की कर आता काहीतरी नाही, टाक, पण टाक, तिचं टाक, म्हणणं टाक. तिघींचे एकत्र. तिघींचे हो, आहे. आम्ही हो. करू, पण आम्हाला तिच्या रील्स बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे जो ते करत नाहीये त्यामुळे मला फार वाईट वाटतंय सध्या तिचं ना आम्ही 1-2दा बघितलंय की ती प्रोसेस काय असते ती खूप मेहनत घेते त्या रील्स साठी आणि तिची प्रिपरेशन आधी खूप असतं आणि ते खूप डिटेल्ड असतं तर आम्हाला ते पण बघायला खूप मजा येते की ती कसं एखादं गाणं तिला पहिले आवडायला लागतं मग ती कशी त्याच्या पूर्ण प्रेमात पडते मग ती ते सतत गुणगुणत असते मग त्याच्यावरती तिला स्टेप्स सुचतात मग मिड सीन ती काहीतरी करत असते तर असं हे काही सगळं- झालंय असं मला हो हो वाटतंय. हो, झालेलं आहे पण आम्हाला असं वाटतं की तू ते सतत कर म्हणजे आम्हाला ते बघायला जास्त उत्सुकता आहे. आम्ही करीन आणि मी ह्या दोघींना मिळून, आपण तिघी मिळून करूया, आम्ही प्रयत्न करू. नक्कीच. खूप छान वाटलं तुमच्या तिघींशी बोलून. फक्त जाता प्रेक्षकांना काय सांगाल? एकच गोष्ट आनंदी राहा. आणि आनंदी बघा. 30 मार्च पासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर.